पहिल्यांदा तर मी स्पष्ट करू इच्छितो, समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. केवळ विधानसभाच नाही, तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकलेलो आहोत. तरी देखील आम्ही हा विचार केला नाही की आता काय करायचं. आता 2029 ची निवडणूक आहे, त्यामुळे 28 किंवा 29 मध्ये कर्जमाफी करू असा विचार आम्ही केला नाही. कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे, याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते. कारण त्याशिवाय त्या कर्जाच्या नेटमध्ये पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांना आणता येत नाही. पण हे करत असताना यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिलं होतं की त्यांनी शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉंग टर्मच्या उपाययोजना, बँकिंग सिस्टीमवर त्याचा होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला रिपोर्ट द्यावा. समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत. पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत की बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीमवर जर ताण आला आणि बँका जर त्या ठिकाणी अडचणीत आल्या तर उद्याच्या काळामध्ये आजच आपण पाहतोय, मागच्या काळात नागपूरसारखी बँक, वर्धेसारखी बँक, बुलढाणासारखी बँक, या बँका अडचणीत आल्यामुळे आज या जिल्ह्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली. आणि म्हणून बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही, ती शेतकऱ्याकरता, अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे.